या संचालक मंडळाच्या अनुषंगाने आपण माहिती घेतलेली होती. त्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पाहिलेले होते. फॉर एक्झाम्पल आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर HDFC बँक आणि शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, जे एक पब्लिक सेक्टर मधली बँक, एक प्रायव्हेट सेक्टर मधली बँक आणि त्याचबरोबर एक कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली बँक, अशा 3 वेगवेगळ्या बँकांचे बोर्ड ऑफ डायरेक्टरची संरचना आपण त्यामध्ये पाहिलेली आहे. यामध्ये प्रत्येक बँकेच्या एस्टॅब्लिशमेंट बाबत जो काही लॉ किंवा कायदा केलेला आहे, त्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार त्या बँकेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हे त्या ठिकाणी फॉर्म केलं जातं. हे आपण त्यामधल्या लीगल प्रोव्हिजन्स आपण त्या ठिकाणी त्याचा काल विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत पाहिलं होतं की पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या पेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हे याच्यामध्ये आपण पाहिलं. कारण कोऑपरेटिव्ह सेक्टर हे एक वेगळ्या ऑब्जेक्टिव्हसाठी या ऑर्गनायझेशन काम करतात. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लस सोशल डेव्हलपमेंट, हे दोन्ही मोटिव्ह घेऊन या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन काम करत असतात आणि त्यामुळे त्यामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकाचे रिप्रेझेंटेटिव्ह या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर वरती असतात. त्यामध्ये आपण वेगवेगळे घटकही पाहिलेले आहेत. त्यानंतर आज आपल्याला बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये असणारे जे वेगवेगळे विभाग आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, हे डिपार्टमेंट्स आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. प्रत्येक बँकेचं जर आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर जर आपण पाहिलं, तर त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची संरचना जशी वेगवेगळी आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येक बँकेच्या हेड ऑफिसची संरचना देखील वेगवेगळी असते. याचे कारण असे आहेत की त्या बँकेचा जो स्प्रेड आहे, बँकेच्या ज्या ब्रांचेस आहेत, बँकेचा जो काही कोर बिझनेस आहे, त्याचा स्कोप आहे, यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावरती मॅटर करतात. कारण प्रत्येक बँकेचे हेड ऑफिस आणि त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी कधीच दिसणार नाही. कारण ती बँक कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारचा बिझनेस त्या ठिकाणी, कोर बिझनेस जो त्यांचा आहे तो नेमका काय आहे, यावरती त्या ठिकाणी संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये असणाऱ्या विभागांची संख्या, विभागाचे प्रकार यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात. काही ठिकाणी केवळ 2 किंवा 3 शाखा असणाऱ्या बँका देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी असत नाही. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी बँक असेल, ऍक्सिस बँकेसारखी बँक असेल, HDFC बँकेसारखी बँक असेल, ICICI बँकेसारखी बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा आहे, तर या ज्या मोठ्या बँका आहेत, या मोठ्या बँकांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, मग त्या बँकिंग असतील, फायनान्शियल सर्व्हिसेस असतील, त्यामध्ये प्रामुख्याने म्युच्युअल फंड सर्व्हिस असतील, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी असेल, रिटेल बँकिंग असेल, कॉर्पोरेट बँकिंग असेल, इन्व्हेस्टमेंट बँकिंग असेल, यासारख्या अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग बँक इन्शुरन्स असेल, अशा विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या पब्लिक सेक्टर बँक आणि प्रायव्हेट सेक्टर बँक ज्या आहेत की त्याच्यामध्ये चालत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांना डिपार्टमेंटची अरेंजमेंट या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये करावी लागत असते. आणि त्यामुळे ती बँक कोणत्या प्रकारची आहे, त्या बँकेचा बिझनेसचा स्कोप नेमका काय आहे, यावरती प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की त्या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये असणारे जे वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागांची संख्या आणि विभागाचे प्रकार हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. तर आज आपण त्या ठिकाणी एक इन जनरल स्ट्रक्चर या बँकांच्या मुख्य कार्यालयामधलं आणि त्यामधले महत्वाचे विभाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेच्या वेबसाईट वरती जर गेलात, तर आपल्याला त्या ठिकाणी अबाउट अस किंवा त्या ठिकाणी मॅनेजमेंट या टॅबच्या टायटल खाली तुम्हाला वेगवेगळ्या बँकांची त्या ठिकाणी मुख्य कार्यालयाची रचना, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे विभाग, याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते आणि आपण ती जरूर त्या ठिकाणी पाहावी. कारण लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला काही सगळ्या प्रकारच्या बँकांचे मुख्य कार्यालय आणि त्याच्यामध्ये असणारे विभाग याची माहिती त्या ठिकाणी देता येत नाही. काही नमुन्यादाखल काही बँकांची उदाहरणं त्या ठिकाणी आपण इथे पाहणार आहोत. इथे जर त्या ठिकाणी तुम्ही डेस्कवरती पाहत असाल, त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल, तर एक इन जनरल स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे की ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. वेगवेगळे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहेत की त्या सेक्शनशी संबंधित काम करणारे असतील, ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याची लिस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. अर्थात अशाच प्रकारची संरचना प्रत्येक बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये असेल असं नाही.
तर आपण त्या ठिकाणी या मोठ्या बँका ज्या आहेत, या मोठ्या बँकांच्या मध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी असू शकतात, त्याची एक आपण त्या ठिकाणी लिस्ट केलेली आहे. आणि त्या लिस्ट नुसार जर आपण पाहिलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की याच्यामध्ये कॉर्पोरेट बँकिंग हा एक विभाग आहे आणि रिटेल बँकिंग. बँक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना त्याची कल्पना आहे की आपल्याकडे स्वतंत्र कॉर्पोरेट बँकिंग आणि रिटेल बँकिंगचे आपल्याकडे 2 पेपर आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी चालतात हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे. प्रामुख्याने कॉर्पोरेट बँकिंग मध्ये जर आपण पाहिलं तर इन्व्हेस्टमेंटच्या संबंधित ऍक्टिव्हिटी असतात, आयपीओ रिलीज करण्याच्या बाबतच्या ऍक्टिव्हिटीज असतात, फॉरेन फायनान्सिंगच्या बाबतीतल्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये असतात. तर तो एक वेगळ्या प्रकारचा, जे कॉर्पोरेट सेक्टरला फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने ज्या काही ऍक्टिव्हिटी आवश्यक असतात, तर त्या ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आणि त्याच्यावरती सुपरविजन करण्याच्या अनुषंगाने बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये एक स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आलेला असतो की ज्याला आपण कॉर्पोरेट बँकिंग डिपार्टमेंट असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचा मुख्य जो आहे त्याला म्हटलं जातं हेड कॉर्पोरेट बँकिंग. आणि त्यासाठी असिस्टंट जनरल मॅनेजर या कॅटेगरीचा अधिकारी त्या ठिकाणी अपॉइंट केलेला असतो. अर्थात प्रत्येक बँकेमध्ये हे स्वतंत्र विभाग असतील का, तर नाही. त्या बँकेमध्ये जर त्या ऍक्टिव्हिटी असतील तरच त्या ठिकाणी स्वतंत्र विभाग निर्माण केला जाईल. त्यानंतर दुसरा विभाग जो आहे तो म्हणजे रिटेल बँकिंग. अर्थात रिटेल बँकिंग हा देशातल्या सगळ्या प्रकारच्या बँकांच्या मध्ये असणारा एक महत्वाचा ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. आणि त्यामुळे कदाचित त्या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये रिटेल बँकिंगचा स्वतंत्र विभाग असणार नाही, परंतु जनरल बँकिंग डिपार्टमेंटच्या अंतर्गत या रिटेल बँकिंगची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करणं आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी या बँकेच्या मुख्य कार्यालयामधील हा जो विभाग आहे की या विभागाच्या अंतर्गत केली जात असते. म्हणजे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर रिटेल बँकिंगच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे कन्झ्युमर लोन्स त्या ठिकाणी येतात किंवा पर्सनल लोन्स येतात. त्यामध्ये मग गोल्ड लोन असेल, एज्युकेशन लोन असेल, व्हेइकल लोन असेल, त्याचबरोबर होम लोन असेल, यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिटेल बँकिंग लोन्स डिस्ट्रीब्यूट करण्याचं कार्य बँकेच्या वेगवेगळ्या ब्रांचेस मधून त्या ठिकाणी चालत असतं. अर्थात त्यामध्ये जर संरचना जर आपण पाहिली तर बँकांच्या वरती नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी रिजनल ऑफिसेस असतात, त्यांच्यावरती झोनल ऑफिसेस असतात आणि मुख्य कार्यालय असतं. अशी एक ती श्रृंखला आहे, अशी एक त्या ठिकाणी चेन आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या रिटेल बँकिंगशी संबंधित आहेत त्या रेग्युलेट करायच्या असतील तर बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये जनरल बँकिंग डिपार्टमेंट किंवा स्पेसिफिक त्या ठिकाणी रिटेल बँकिंग डिपार्टमेंट असं एक स्वतंत्र डिपार्टमेंट काम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा डिपार्टमेंट याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहत आहोत ते म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. जे बँकेचं जे प्रशासन आहे, जे डे टू डे ऍक्टिव्हिटी ज्या व्यवस्थापनामधल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा जो भाग आहे, कारण बँकिंग इन्स्टिट्यूटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो. जसं आपण कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये पाहिलं किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण जर पाहिलं तर तिथे मनुष्यबळाचं व्यवस्थापन करण्यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करिता खूप मोठी यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित असते. मग त्यामध्ये ड्युटी अलॉटमेंट करण्याचा पार्ट असेल, अपॉइंटमेंटचा भाग असेल, ट्रेनिंगचा भाग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या अंतर्गत सुरू असतात. प्रशासनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स असतील, पत्रव्यवहार असेल, यासारख्या गोष्टी असतात. वेगवेगळ्या मीटिंग्स कंडक्ट करणं असेल, त्याच्या नोटिसेस जारी करणं असेल, त्या मीटिंग कंडक्ट केल्यानंतर त्याचे प्रोसिडिंग्स तयार करणं आणि ते प्रोसिडिंग रायटिंग करणं असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबी प्रशासन या डिपार्टमेंटच्या अंतर्गत किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत असतात. तुम्हाला जर कधी त्या ठिकाणी वेळ मिळाला तर निश्चित कधीतरी सातारा डीसीसी बँक जी आहे या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन या. तिथे एक फेरफटका जरी तुम्ही मारला तरी तुम्हाला या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये कोणकोणते विभाग आहेत, तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे टायटल्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये कोणते विभाग त्या ठिकाणी कार्यरत असतात. तर प्रशासन विभाग हा त्यामधला एक अत्यंत महत्वाचा विभाग असतो, कारण संपूर्ण बँकेचं जे प्रशासन आहे ते चालवण्याचं काम, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पॉलिसीज ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी डिझाईन केलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेल्या आहेत, त्या सर्व पॉलिसी एक्झिक्यूट करण्याचे आदेश जारी करण्याचं काम देखील या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असलेलं तुम्हाला दिसून येईल. जे अशा प्रकारचं काही बँकांच्या मध्ये तुम्हाला असंही दिसेल की ऍडमिनिस्ट्रेशन हे डिपार्टमेंट स्वतंत्र आहे आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट हे स्वतंत्र असलेलं दिसेल. अर्थात त्या डिपार्टमेंटची त्या स्पेसिफिक बँकेमधली कामाची व्याप्ती किती आहे, स्कोप ऑफ वर्क त्या ठिकाणी किती आहे, की त्यावरती अवलंबून आहे की हे 2 डिपार्टमेंट एकत्र काम करतील की स्वतंत्र डिपार्टमेंट निर्माण केले जाईल. जे छोट्या बँकांच्या मध्ये
जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर प्रामुख्याने या छोट्या बँकांच्या मध्ये हे डिपार्टमेंट त्या ठिकाणी एकत्रित असतं, म्हणजे संयुक्त डिपार्टमेंट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र मोठ्या बँकांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर या मोठ्या बँकांच्या मध्ये हे डिपार्टमेंट स्वतंत्रपणे त्या ठिकाणी स्थापन केलेली असू शकतात. त्यानंतर चौथा विभाग जो आहे तो म्हणजे लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट. लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट हे बँकेचा मुख्य बिझनेस जो आहे की जो बँकिंग डेफिनेशन मध्ये कोड करण्यात आलेला आहे. जे आपण त्या ठिकाणी असं म्हणतो की बँक इज द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हु इज कलेक्टिंग डिपॉझिट फॉर लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट पर्पज. ते या बँकिंग इन्स्टिट्यूट जे आहेत त्या प्रामुख्याने डिपॉझिट कलेक्ट करण्याचं काम करतात. आणि ह्या डिपॉझिट्स कशासाठी कलेक्ट केल्या जात असतात तर लेंडिंग ऍक्टिव्हिटीसाठी आणि इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीसाठी, म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी असतात की जो बँकिंग ऑर्गनायझेशनचा कोर बिझनेस आपण म्हणतो. तर या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स अँड ऍडव्हान्सेस देण्याची व्यवस्था बँकेच्या वेगवेगळ्या ब्रांचेसच्या माध्यमातून केली जात असते. मात्र इथे प्रश्न आपल्या मनामध्ये असा निर्माण होऊ शकतो की जर बँकेच्या ब्रांचमध्ये ते लोन्स अँड ऍडव्हान्सेस देण्याचं काम केलं जात असेल तर मग बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये हे स्वतंत्र जे डिपार्टमेंट त्या ठिकाणी निर्माण केलं जातं तर याचा पर्पज काय आहे नेमका. तर या डिपार्टमेंटचा मुख्य हेतू असा असतो की बँकेच्या संदर्भात बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जविषयक योजना तयार करणं की ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मंजुरीने त्या ठिकाणी बँकेच्या ब्रांचेसकडे इम्प्लिमेंटेशनसाठी पाठवणं. त्याचबरोबर कर्जाविषयीचे व्याजदर असतील, कर्ज वाटपाचा आढावा घेणं असेल, त्याचबरोबर कर्ज वितरण करत असताना ज्या कस्टमरच्या किंवा बॉरोवरच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा नवीन काही कर्जविषयक योजनांची मागणी आहे, या सर्व प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचवणं आणि त्याला त्याची मंजुरी घेणं, आवश्यकता भासल्यास कर्जाच्या नवीन योजना तयार करण्याची शिफारस करणं, हे या प्रामुख्यानं लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंटचं काम आहे. त्याचबरोबर आपल्या झोनल ऑफिसेस त्याचबरोबर रिजनल ऑफिसेसच्या माध्यमातून ते आपल्या बँकेचं जे काही कर्ज वाटपाचं टार्गेट आहे त्याविषयीचा वेळोवेळी आढावा घेणं आणि त्याची माहिती बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना सादर करणं. जे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की संबंधित बँकेच्या ब्रांच, संबंधित बँकेचं झोनल ऑफिस, रिजनल ऑफिस आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्यामध्ये कर्ज आणि ऍडव्हान्सेसच्या बाबतीमध्ये एक मध्यस्थ करण्याचं काम किंवा कोऑर्डिनेशन करण्याचं जे काम आहे ते या लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंटचे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी करत असतात. कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरनी जे कर्ज आणि ऍडव्हान्सेस बाबतचे जे डिसिजन घेतलेले आहेत ते डिसिजन झोनल ऑफिस, रिजनल ऑफिस पर्यंत पोहोचवणं, ब्रांच पर्यंत पोहोचवणं आणि ब्रांच मध्ये या लोन्स अँड ऍडव्हान्सेसच्या अनुषंगाने ज्या काही प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी सुरू आहेत, लोन डिस्ट्रीब्युशन सुरू आहे, त्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत, त्याचा परफॉर्मन्स आहे, या दोन्ही बाबी त्याच्यामध्ये असू शकतात की नेमकी काय सिच्युएशन आहे या संदर्भातला डेटा कलेक्ट करणे आणि तो डेटा आवश्यकतेनुसार बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगच्या वेळेला त्यांच्यासमोर सादर करणं की जेणेकरून संचालक मंडळाला कळेल की आपण जे काही कर्जविषयक योजना सुरू केलेल्या आहेत त्यामधल्या वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत किती कर्जाचं वाटप त्या ठिकाणी होत आहे, कोणत्या योजनेला चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत आहे, कोणत्या कर्जविषयक योजनेला रिस्पॉन्स मिळत नाहीये. अशा अनेक वेगवेगळ्या ज्या बाबी असतात की ज्या कर्जविषयक बाबी आहेत की त्या सर्व त्या ठिकाणी या संचालक मंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरनी जे जे काही निर्णय या कर्जविषयक धोरणाबाबत घेतलेले आहेत ते निर्णय प्रत्यक्ष एक्झिक्युशनसाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी ब्रांच लेवल पर्यंत पोहोचवण्याची ही एक व्यवस्था असते. त्याचबरोबर ब्रांच लेवलला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. कर्ज वाटप करत असताना असेल, कर्जाची वसुली करत असताना असेल, तर त्या ज्या काही अडचणी त्यांच्या आहेत त्या अडचणी त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचवणं किंवा ज्या अडचणी रिजनल किंवा झोनल ऑफिस लेवलला सोडवता येणे शक्य असतात त्या लेवलला त्या ठिकाणी सोडवणं. आणि काही अडचणी अशा असू शकतात कर्ज वितरणाच्या बाबतीमध्ये की ज्या पॉलिसी डिसिजनचा पार्ट आहे आणि तो पार्ट मात्र त्या ठिकाणी रिजनल आणि झोनल लेवलला सॉल्व्ह होऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या ज्या समस्या आहेत की त्या समस्या त्या ठिकाणी संचालक मंडळापर्यंत, बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचवणं आणि त्या संदर्भात आदेश प्राप्त करून घेणं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी एज्युकेशन लोन ची स्कीम आहे आणि या एज्युकेशन लोनच्या स्कीमच्या अंतर्गत पूर्वी त्या ठिकाणी संचालक मंडळाने ठरवून दिलेली एक विशिष्ट कर्जाची मर्यादा असते. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन लोन करिता ही संबंधित बँकेने 50 लाख रुपये मॅक्सिमम लोन लिमिट ठरवून दिलेली आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे त्याचबरोबर स्कूल कॉलेजेसच्या फीज मध्ये वाढ झाल्यामुळं की जे काही कर्जदार आहेत की त्यांना असं अपेक्षित असतं की 50 लाखाच्या ऐवजी
की आता त्या ठिकाणी 70 लाख रुपयापर्यंत एज्युकेशन लोन मिळालं पाहिजे. कारण त्याशिवाय MBA असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यासारखे जे कोर्सेस आहेत, की त्या कोर्सेसचा शिक्षणाचा खर्च किंवा एज्युकेशन फीचा जो खर्च आहे तो भागवता येणे शक्य नाहीये. दिस इज द एक्सपेक्टेशन फ्रॉम द बॉरोवर्स. या बॉरोवर कडून असणाऱ्या या अपेक्षा आहेत. परंतु बँकेची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आपल्याला असं दिसतंय की जास्तीत जास्त 50 लाख रुपयाचं एज्युकेशन लोन त्या ठिकाणी बँक प्रोव्हाइड करू शकते. या परिस्थितीमध्ये त्याचे अनेक वेगवेगळे विपरीत परिणाम त्या ठिकाणी लेंडिंग ऍक्टिव्हिटीवरती होतात. कारण एक तर लोक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतील, किंबहुना जर त्याच बँकेकडून 50 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं असेल तर उर्वरित रकमेसाठी, कारण फी भरण्यासाठी जे वरचे 20 लाख रुपये गरजेचे आहेत त्याच्यासाठी मग ते बॉरोवर दुसऱ्या बँकेचं कर्ज काढतील किंवा त्याच बँकेचं पर्सनल लोन त्या ठिकाणी काढतील. आणि यामुळे कर्जदारांना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि लोन डिस्ट्रीब्युशनचं जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी जी वाढीव मर्यादा अपेक्षित असते ती देखील त्या ठिकाणी या पॉलिसी मधल्या रिस्ट्रिक्शनमुळे फुलफिल होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे कर्जदार आहेत या कर्जदारांची जी मागणी आहे किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की त्या अपेक्षा या रिजनल लेवलवरून झोनल लेवल पर्यंत आणि झोनल लेवल पासून त्या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट जे आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत असतं. आणि हा एक संकलित डेटा जो आहे तो डिसिजन करिता, फायनल निर्णयाकरिता संचालक मंडळापर्यंत सादर करण्याची जबाबदारी ही लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट जे आहे की या डिपार्टमेंटची असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर 5वं डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे रिकव्हरी डिपार्टमेंट, की ज्याला आपण कर्ज वसुली विभाग असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. की बँकेच्या बाबतीमध्ये जसं कर्जाचं वितरण करणं ही जेवढी महत्वाची बाब आहे त्याहीपेक्षा सर्वात महत्वाची बाब म्हणजे कर्जाची वसुली करणं. कारण बँकेचा जो काही टर्नओव्हर जो आहे किंवा त्याच्यामधला जो फ्लो ऑफ मनी जो आहे तो जर प्रॉपरली सर्क्युलेट व्हायचा असेल तर बँकेकडे डिपॉझिट आल्या पाहिजेत. बँकेकडे आलेल्या डिपॉझिट मधून लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंटच्या ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजेत. कारण बँकेकडे आलेला हा जो पैसा आहे तो बँकेमधून जास्तीत जास्त युटिलाइज होईल आणि त्याच्यामधून इंटरेस्ट अँड नॉन इंटरेस्ट रेव्हेन्यू या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू कसे मॅक्सिमम जनरेट होतील याच्यासाठीचे अरेंजमेंट हे प्रामुख्याने कुणी करायचे तर लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंटने करायचे. म्हणजे बँकेकडे जो डिपॉझिटच्या माध्यमातून आलेला पैसा जो आहे की हा पैसा CD रेशोच्या प्रमाणात म्हणजे कॅश डिपॉझिट रेशो हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो ठरवून दिलेला आहे की तो त्या ठिकाणी किती असला पाहिजे तर मॅक्सिमम 60 असला पाहिजे. जे 100 रुपयाच्या डिपॉझिट जर बँकेकडे आलेल्या असतील तर 60 रुपयापर्यंतची रक्कम त्या ठिकाणी बँका लोन्स मध्ये त्या ठिकाणी युज करू शकतात. आणि जर त्या ठिकाणी ते होत नसेल तर त्या ठिकाणी लोन्स अँड डिपार्टमेंटची काम किंवा त्याची जबाबदारी आणखी वाढते. कारण लोन्स वाढल्याशिवाय बँकेला इन्कमचा सोर्स त्या ठिकाणी जनरेट होणार नाही, रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि तो त्या ठिकाणी रेव्हेन्यू केवळ लोन डिस्ट्रीब्युशन करून मिळू शकतो का तर नाही. सपोज बँकेने त्या ठिकाणी 1,000 कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी डिपॉझिट गोळा केल्या आणि त्याच्यामधून 600 कोटी रुपयाची लोन डिस्ट्रीब्युट केली. मात्र त्या ठिकाणी त्या लोनची जर वसुली होत नसेल, प्रॉपरली टाइमली त्याची रिकव्हरी जर होत नसेल तर बँकेची लोन जे आहे ते ओव्हर ड्यू होणार आहेत, नॉन परफॉर्मिंग होणार आहेत. आणि नॉन परफॉर्मिंग झाली तर बँकेचा जो रेव्हेन्यू आहे तो कमी होणार आहे. आणि त्याचा ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट वरती होणार आहे, नेट प्रॉफिट वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी बँकेचा जो काही फायनान्शियल परफॉर्मन्स आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुधारण्याकरिता बँकेच्या कर्ज वितरणाबरोबरच की बँकिंग संस्थेच्या वाटप केलेली जी कर्ज आहेत की त्या कर्जामधून वसुलीचं प्रमाण जे आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची आवश्यकता असते. आणि त्याची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी रिकव्हरी डिपार्टमेंटनं करावी असते. अर्थात या रिकव्हरी डिपार्टमेंटचं काम काय असणार आहे की ज्या ठिकाणी ज्या बँकेच्या बाबतीमध्ये झोनल ऑफिसेस आहेत, रिजनल ऑफिसेस आहेत, की त्यावेळेला बँकेचं मुख्य कार्यालयामधील रिकव्हरी डिपार्टमेंट काय करेल की सपोज त्या ठिकाणी नागपूर झोन आहे तर नागपूर झोन मधले असणाऱ्या ज्या बँक आहेत रिजनल तिथले जे काही ब्रांचेस आहेत की त्या ब्रांचेस मध्ये वसुलीचं प्रमाण किती आहे याची माहिती घेईल. जर त्या ठिकाणी अप्रोप्रिएट लेवलला वसुली होत असेल तर इट्स ओके. परंतु जर त्या झोन मधल्या ब्रांचेस मधून वसुलीचं प्रमाण जर कमी झालेलं असेल म्हणजे NPA वाढत चाललेला असेल तर त्या ठिकाणी रिकव्हरी डिपार्टमेंट काय करेल नागपूर झोनला त्या ठिकाणी आदेश देईल की आपल्या विभागामधलं वसुलीचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जे टेक्निक्स वापरणं गरजेचं आहे त्या संदर्भात त्यांना माहिती दिली जाईल. आणि मग ते झोनल ऑफिस तिथलं काय करेल की तिथल्या ब्रांचना तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन देईल आणि ब्रांचच्या माध्यमातून
वसुलीचं कामकाज जे आहे ते जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातून हे अरेंजमेंट करण्याची जबाबदारी ह्या रिकव्हरी डिपार्टमेंटची असेल. त्यामधून देखील ब्रांचेस लेवलला वसुलीसाठी काही मदतीची गरज असते, वसुली अधिकाऱ्यांची गरज असते की जे एम्पावर्ड रिकव्हरी ऑफिसर्स असतात, की ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिस्टमध्ये रिकव्हरी ऑफिसर मधून म्हणून त्यांना एनलिस्ट केलेलं असतं. कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर रिकव्हरी ऑफिसरची नियुक्ती ही त्या ठिकाणी बँक करत असते, मात्र त्याला अप्रुव्हल सहकार निबंधक जो असतो, कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार जो आहे की त्याचं अप्रुव्हल घेतलेला अधिकारी वसुलीसाठी त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं असतं. कारण आपण कधीतरी पाहिलं असेल की एखाद्या व्यक्ती कर्जदार आहे आणि त्यांनी कर्ज भरलेलं नाही, म्हणून त्याच्या घरी बँकेचे ऑफिसर रिकव्हरीसाठी येतात. तर अशा रिकव्हरी करिता जो ऑफिसर पाठवला जातो तो त्या ठिकाणी मान्यता प्राप्त रिकव्हरी ऑफिसरच असला पाहिजे. बँकेची इतर कोणतीही व्यक्ती वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात जाऊ शकत नाही. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि बँकिंग कोड ऑफ स्टँडर्डचे रूल्स आहेत आणि त्यानुसार एम्पावर्ड ऑफिसर्स जे आहेत त्याची जर गरज एखाद्या ब्रांचला लागत असेल तर त्या पद्धतीनं हे असे एम्पावर्ड ऑफिसर्स त्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुद्धा या रिकव्हरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्याची गरज असते आणि ते त्या ठिकाणी केले जात असते. तर अशा अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की कर्जाच्या वसुलीच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम येत असतात. कर्जमाफीच्या बाबतीमधल्या असतील, त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करणं असेल, वन टाइम सेटलमेंट सारख्या स्कीम गव्हर्नमेंटच्या येत असतात की ज्याच्या अंतर्गत आपण कर्जदाराला काही सवलती देत असतो की जर कर्जदाराचं कर्ज थकबाकीत आहे आणि त्याला जर वन टाइम जर तो भरत असेल तर त्याला व्याजामधलं निम्म व्याज माफ करणं असेल किंवा पूर्ण व्याज माफ करणं असेल, 25% व्याजाची रक्कम माफ करणं असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज अडॉप्ट कराव्या लागतात की ज्याच्या माध्यमातून बँकेच्या मूळ कर्जाची वसुली जी आहे ती जास्तीत जास्त होईल अशा प्रकारची ती व्यवस्था करावी लागत असते. काही वेळेस असंही घडतं की कर्जदार नादार झालेला असतो आणि त्या ठिकाणी तो कर्जाची रक्कम परतफेड करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून तारण घेतलेली जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी जिल्हा अधिकारी आणि संबंधित अथॉरिटी जे आहे त्यांची परवानगी घेणं असेल आणि परवानगी मिळाल्यानंतर त्याचा जी काही बीड आहे किंवा लिलाव जो आहे तो लिलाव कंडक्ट करण्याची प्रोसेस असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्यासाठी रिकव्हरी डिपार्टमेंट हे रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट असतं की बँकेची दिलेली कर्ज जी आहेत ती जास्तीत जास्त वसूल करून घेण्याकरिता ज्या काही गोष्टी कराव्या लागत असतात त्या संपूर्ण गोष्टी या रिकव्हरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या केल्या जात असतात आणि त्यामुळं मुख्य कार्यालयाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर होल बँकेच्या दृष्टिकोनातून हे रिकव्हरी डिपार्टमेंट किंवा लोन रिकव्हरी डिपार्टमेंट जे आहे ते अत्यंत महत्वाची जबाबदारी त्याच्यामध्ये पार पाडत असते. त्यानंतर 6वं डिपार्टमेंट जे आहे मुख्य कार्यालयामधलं ते म्हणजे ऑडिट अँड कम्प्लायन्सेस डिपार्टमेंट. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बँकांच्या मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट्स असतात. त्यामध्ये आपल्याला सर्वांना परिचयाचा असणारा ऑडिट म्हणजे फायनान्शियल ऑडिट. फायनान्शियल ऑडिट हा तर एक भाग आहेच आहे, प्रश्नच नाही. परंतु याच्या व्यतिरिक्त अलीकडच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी ऑडिटचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स हे इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि ते मॅन्डेटरी केलेले आहेत. ह्युमन रिसोर्स ऑडिट आहे, म्हणजे हा एक प्रकार नव्याने त्या ठिकाणी सगळ्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनला लागू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट आहे, म्हणजे बँकेचे जे काही इन्फॉर्मेशन सिस्टम आहेत, कम्प्युटर आहे, नेटवर्किंग आहे, या ज्या सगळ्या आयटीच्या सुविधा ज्या आहेत की त्या सिक्युअर आहेत का, सेफ आहेत का, याबाबतचं सुद्धा त्या ठिकाणी ऑडिट करण्याची आता गरज आहे आणि तशा प्रकारची गोष्ट आता आरबीआयनी मॅन्डेटरी केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त फायनान्शियल ऑडिट करत होतो, मग त्यामध्ये इंटरनल ऑडिट असेल, एक्सटर्नल ऑडिट असेल, स्टॅट्युटरी ऑडिट असेल, अॅन्युअल ऑडिट असेल, इंटरिम ऑडिट असेल, ऑडिटचे हे वेगवेगळे प्रकार आपण अकाउंटमध्ये शिकलेला आहात. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील ह्युमन रिसोर्स ऑडिट आहे, इन्फॉर्मेशन सिस्टम अँड टेक्नॉलॉजी ऑडिट आहे. तर या सगळ्या ऑडिटची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ऑडिटमध्ये जे काही ऑडिटरनी दाखवलेल्या क्युरीज आहेत किंवा त्याच्यामध्ये दाखवलेल्या त्रुटीज आहेत, या त्रुटीची पूर्तता करण्याची जबाबदारी देखील या ऑडिट अँड कम्प्लायन्स डिपार्टमेंटची आहे. म्हणजे या डिपार्टमेंटचं टायटलच असं आहे पहा, ऑडिट अँड कम्प्लायन्सेस. ऑडिटमध्ये ज्या काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत त्या त्रुटींची पूर्तता करणं, त्याच्यासाठी योग्य ते प्रोव्हिजन करण्याची जबाबदारी पण याच डिपार्टमेंटकडे त्या ठिकाणी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात आलेलं असेल की या बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये जे कॉर्पोरेट बँकिंगचा डिपार्टमेंट आहे ते कॉर्पोरेट बँकिंग ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात जबाबदार आहे. रिटेल बँकिंग डिपार्टमेंट जे आहे ते रिटेल बँकिंग सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये जबाबदार असणारे डिपार्टमेंट आहे. एचआरएम किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डे टू डे प्रशासनाच्या ज्या बाबी आहेत की त्याच्याशी संबंधित असणारं डिपार्टमेंट आहे.
लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट हे बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या बाबत जबाबदारी पार पाडणारे डिपार्टमेंट आहे. इथे एक बाब लक्षात घ्या, काही बँकांच्या मध्ये या लोन अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा विभागणी झालेली दिसून येते. म्हणजे तिथे ऍग्रीकल्चर लोन डिपार्टमेंट, नॉन ऍग्रीकल्चर लोन डिपार्टमेंट, इंडस्ट्रियल लोन डिपार्टमेंट, असे अनेक वेगवेगळे प्रकार आणि उपप्रकार त्या बँकेच्या कार्याच्या व्याप्तीनुसार असू शकतात. परंतु इन जनरल लोन डिपार्टमेंट हे एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याचबरोबर कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी डिपार्टमेंट देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि बँकेच्या फायनान्शियल ऑडिट, ह्युमन रिसोर्स ऑडिट, त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट करिता ऑडिट अँड कम्प्लायन्सेस डिपार्टमेंट जे आहे हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं डिपार्टमेंट असलेलं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारी डिपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी आज आपण त्या ठिकाणी 6 महत्वाचे डिपार्टमेंट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत, की ज्यामध्ये कॉर्पोरेट बँकिंग, रिटेल बँकिंग डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, लोन्स अँड ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट, रिकव्हरी डिपार्टमेंट अँड ऑडिट अँड कम्प्लायन्सेस डिपार्टमेंट. तर हे आपण त्या ठिकाणी 6 महत्वाचे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याची माहिती आज आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. उर्वरित डिपार्टमेंट जे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सर्वसाधारणपणे 22 ते 23 महत्वाचे डिपार्टमेंट्स आहेत. या सर्व डिपार्टमेंटची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये नेमकं काय कामकाज त्या ठिकाणी चालतं याची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर ठीक आहे, आजच्यासाठी आपण या ठिकाणी इथेच थांबूया. उद्या पुन्हा आपण राहिलेले 5 ते 6 डिपार्टमेंट जेवढी आपल्याला कव्हर करता येतील तेवढे डिपार्टमेंट्स आपण उद्याच्या लेक्चरला त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर सर्वांसाठी सूचना आहे की उद्या शार्प त्या ठिकाणी 9:40 ला त्या ठिकाणी जॉईन व्हायचंय. आपलं जास्तीत जास्त लेक्चर हे 20 ते 25 मिनिटाचंच त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जास्त वेळ काही मी घेणार नाही, परंतु शार्प 9:40 ला सर्वांनी त्या ठिकाणी जॉईन होणं आवश्यक राहील. ठीक आहे, थँक्यू, गुड डे.